गोमाताच्या चरणाची धूळ किंवा गोमाता जिथे चरतात, जिथे विहार करतात, जिथे चरण्यासाठी शिरतात, त्या ठिकाणची धूळ ही खूप पवित्र समजली जाते. हिच्या खूप कथा आहेत, खूप कहाण्या आहेत. वेदांमध्ये, पुराणांमध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. एक छान कथा की जी खरं तर सत्यकथा आहे, एका महापुरुषाने ती लिहिलेली आहे. ती आजच्या ह्या दिवशी मी सांगतो आहे. एक छानसं गाव होतं, मध्यम असं. त्या गावाच्या बाहेर एक साधू पुरुष राहायचा. तो साधू चारित्र्याने अतिशय संपन्न होता, खूप तपस्वी होता, खूप अभ्यास करत असे, चिंतन करत असे, मनन करत असे. केवळ लोकसेवा आणि ईश्वर चिंतन यातच त्याने आयुष्य पूर्ण व्यतीत केलं होतं. तेव्हा आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये अडीअडचणीला लोक सल्ला घ्यायला त्यांच्याकडे जात, नमस्कार करायला त्यांच्याकडे जात, लग्न झाल्यावर नवीन जोडपी तिथे येत असत. असं ते साधू पुरुषाचा आशीर्वाद सगळेजण घेण्याचा प्रयत्न करत असत. एकदा एके संध्याकाळी तिथे एकदम गडबड वाटली. साधू पुरुष त्यांच्या कुटीतून बाहेर आले. बघतात तर एका युवतीला घेऊन एक 7-8 लोक तिथे आलेले होते. ती युवती उचलून आणली होती त्यांनी समोर महाशयांच्या ठेवली, महापुरुषाच्या ठेवली. म्हटले, साधूजी, ही अचानक बेशुद्ध झाले. हिला आम्ही डॉक्टरांकडे नेली, पण डॉक्टरांना पुरेशी इंजेक्शन्स, औषधं त्यांच्याकडे नाही आहेत. ते म्हणतात तुम्ही शहरामध्ये घेऊन जा हिला मोठ्या. आता आमच्याकडे कुठली गाडी नाही काय. आम्ही विचार केला की तुमच्याकडे नेऊया, तुम्हीच हिला बरं करा. महाराजांनी तिच्याकडे बघितलं, डोळे मिटले, ईश्वरचिंतन केलं. काही क्षणांनी त्यांनी डोळे उघडले. म्हटले, मला असं वाटतं, आत्ता या क्षणाला असं मनात येतं आहे की अतिशय पवित्र असे ज्याचे पाय, ज्याचे चरण आहेत, पुण्यात्मा, त्याच्या चरणाची धूळ हिच्या मस्तकावर लावावी, ही उभी राहू शकेल असं माझं मन बोलतं आहे. त्या लोकांनी आपापसामध्ये विचार केला. ते म्हटले, महाराज, तुम्ही म्हणताय तसं आम्ही नक्की करतो. आणि पुण्यात्माच्या चरणाची धूळ लावायची, तर तुमच्याशिवाय कुठला पुण्यात्मा आम्हाला मिळणार आहे? गावोगावच्या लोकांना माहिती आहे की तुम्ही पुण्यात्मे आहात, चारित्र्यवान आहात, अभ्यासू आहात. केवळ आमच्या समाजाचा विकास व्हावा, आमची उन्नती व्हावी आध्यात्मिक, यासाठी तुम्ही धडपडत असता. तुमचे श्रम, तुमची तपश्चर्या आम्हाला माहिती आहे. काहीही तुम्ही कुणाचे आयुष्यात नुकसान केलेलं नाही, कोणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांच्या आनंदात तुम्हाला आनंद वाटतो. तर हे महाराज, तुमच्या चरणाची धूळ आम्ही लावतो. महाराजांनी परत एक क्षणासाठी डोळे मिटले, परत डोळे उघडले. ते म्हटले, तुमच्या इच्छेचा मी स्वीकार करतो. तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार आहे. परंतु मी सुद्धा हाडामांसाचा मनुष्य आहे. अनेक जन्म माझे पण तुमच्यासारखेच झालेले आहेत. कदाचित पुढे पण अजून भरपूर जन्म आहेत. तर आधीच्या जन्मांमध्ये माझ्या हातून खूप चुका झाल्या असतील. आपण सगळी माणसं आहोत ना, त्यामुळे माणसामध्ये दोष असणारच. त्यामुळे ते सामर्थ्य, तो अधिकार माझा नाही. पण मग तुम्ही आता कुणाला शोधणार आहात? लोक बघत होते महाराजांकडे आशेने. म्हटले, मला एकच आशेचा किरण दिसतोय. तो आशेचा किरण आहे गोमाता. गोमाता ही अशी आहे की जी जन्मजन्मामध्ये केवळ लोकसेवा करते. तिच्या रोमारोमामध्ये देवत्व आहे. तिच्या सगळ्या गव्यांमध्ये अमृत आहे. आणि केवळ लोकांची सेवा या व्यतिरिक्त गोमाता काही नाही करत. ती विष जरी खाल्लं तरी तिचं रूपांतर ती अमृतामध्ये करते. ती असं दूध आपल्याला देते की केवळ त्याच्यावर जर आपण राहिलो तर आपण 100% निरोगी राहू. असं दूध ती आपल्याला देते. काय नाही तिच्या दुधामध्ये. तिचं गोमय यामध्ये साक्षात लक्ष्मी आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन त्याच्यामध्ये आहे. ज्यांना ज्यांना ऑक्सिजनची पर्याप्त मात्रा शरीरात नाही आहे, त्यांनी गोमय भस्म खावं पाण्यामध्ये टाकून. पाण्याचा pH वाढतो, अल्कलाईन पाणी होतं असं सांगितलं जातं ना. तर तिचं गोमयसुद्धा अति पवित्र आहे. आणि तिच्या मूत्राचं वर्णन ते काय करावं. गोमूत्र धन्वंतरी, अनेक रोगांवर ते काम करतं.
आता तर विदेशातल्या शास्त्रज्ञांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की गोमाता म्हणजे विटॅमिन्सची बँक आहे, बँक. तिच्या पोटामध्ये नानाविध विटॅमिन्स आहेत, नानाविध टॉनिक्स आहेत. अशी गोमाता आहे. मंगल करते सगळ्यांचं, ती पवित्र आहे, ती तिची शेपटी धरून आपल्याला मोक्ष मिळू शकतो, अशी गोमाता आहे. महाराज म्हणाले, हे भक्तश्रेष्ठ जन हो, तुम्ही गोमातेच्या चरणाची धूल ह्या युवतीच्या मस्तकावर ठेवा. माझं मन असं म्हणतंय की युवती उठून उभी राहील, तिला काही आजार नाही आहे, एवढं एकच तिला बास आहे असं मला वाटतंय. लोकांना आनंद वाटला, त्यांचा महाराजांविषयीचा आदर अजून वाढला. तिथनं कुटीच्या बाहेर पडले. जवळच मैदान होतं आणि एक सवत्स धेनू तिथे चरत होती. आता मी कथा सांगताना सुद्धा इथे 2 सवस्त धेनू आहेत. हा आहे कृष्ण आणि त्याची आई, इकडे सिंधू आणि तिच्या पलीकडे आहे द्रौपदी, इतरही सगळे आहेत. खूप पवित्र जागी मी आत्ता बसलेलो आहे. तर तिथे समोर एक सवस्त धेनू म्हणजे काय, धेनू म्हणजे काय, सवत्स म्हणजे बाळासह एक गाय चरत होती. हे तिथे गेले. त्या गोमातेला बघून यांचं मन भरून आलं, आनंद वाटला. तिला नमस्कार केला आधी, मग तिची प्रदक्षिणा घातली तिच्या भोवती यांनी, आणि मग तिथली धूळ त्यांनी घेतली. परत नमस्कार केला, परत प्रदक्षिणा घातली, आणि ती धूळ घेऊन मोठ्या सन्मानाने, मोठ्या आनंदाने, प्रसन्न चित्ताने ते युवतीकडे आले. बाजूला महाराज होते, महाराजांना नमस्कार केला, आणि ती धूळ, गोमातेच्या चरणाने पवित्र झालेली, पावन झालेली ती धूळ त्या बेशुद्ध असलेल्या युवतीच्या मस्तकाला त्यांनी लावली. आणि अहो आश्चर्यम, ती युवती हळूहळू बसली उठून. तिला एकदम भीती वाटली, आश्चर्य वाटलं की आपण नवीन ठिकाणी कुठे आलो आहे. पण तिला सगळा घटनाक्रम सांगण्यात आला. युवती बरी झाली, चालत चालत सगळ्यांबरोबर घरी निघून गेली. हा आहे गोमहिमा. आणि हे काही भाकड कथा नाही आहे, एका श्रेष्ठ महापुरुषांनी, महाराजांनी सांगितलेली ही कथा आहे. आपल्या सगळ्यांना खरं आयुष्याचं आपलं टार्गेट आहे गोलोकात जाणं. तिचं एक खूप मोठी कथा आहे. आपल्या सगळ्यांना दीर्घकाळामध्ये सूर्यामध्येच समाविष्ट व्हायचं आहे. असे किती जन्म आपले आले, किती जन्म जाणार आहेत. प्रत्येक जन्मामध्ये स्ट्रगल आहे, संघर्ष आहे, मारामारी आहे, हाणामारी आहे, खूप संकट आहेत. ह्याच्या पलीकडे आपल्याला त्या विशाल बाहू भगवंतामध्ये कायमस्वरूपी विलीन व्हायचं आहे. त्याचा मार्ग आहे गोसेवा. नमस्कार. शेठ गोशाळा, रत्नागिरी, मंडणगडमधून मी सचिन शेठ. जय गोमाता. वंदे मातरम.